श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. धारवाड हुबळी बघून आज आम्ही निघणार होतो घरी आणि आज बाळूदादांनी केलं होतं मसाला उपीट आणि त्यासोबत गरमागरम चहा. मंजूदादा त्यांच्या आई अजून एक दिवस राहा म्हणून खूप हट्ट करत होत्या, पण मुलांचे पेपर आहेत म्हणून आम्हाला आजच निघायचं होतं. आमची ट्रेन 11ला होती. शेवटी त्यांच्या एवढ्या प्रेमाने केलेल्या हट्टामुळे आम्ही संध्याकाळी 5च्या रेल्वेने निघायचं ठरवलं. मंजूदादांच्या लग्नाला आम्ही नव्हतो म्हणून सकाळी त्यांचा अल्बम पाहिला. मंडळी, काही लोकांना घरात एखादा माणूस जास्त झाला तर खपत नाही, पण ही माणसंच वेगळी होती. यांनी आम्हाला गेल्यापासून कशाची कमी पडून दिली नाही. आम्ही कोण परके आहोत का असे मयाळू बोलणं त्यांच्याकडून आलं. स्नेहलताईंना माझ्या हातचं पिठलं खूप आवडतं म्हणून मी आज सगळ्यांसाठी पिठलं केलं होतं. जेवून निघायची पॅकिंग करून घेतली. आम्ही घरात 12 जण होतो, पण हे लोक अजिबात कशालाच वैतागले नाहीत. उलट अजून एक दिवस राहा असाच हट्ट धरून होते. निघताना आम्हाला त्यांच्या पद्धतीने आहेर केला. बस, आयुष्यात अशीच सोन्यासारखी माणसं मिळवायची आहेत, जी फक्त नात्यांना महत्त्व देतात. आणि अशी आमच्या बाळूदादांची सासरवाडी. त्यांना येताना आम्ही परत मे महिन्यात 4 दिवस येऊ असं बोलल्यावर ते आम्हाला सोडायला तयार झाले. स्नेहलताईंच्या आई तर मायेचा झराच जणू. जाताना त्या रडल्या. त्यांच्या रडण्यावरून त्या किती आम्हाला मिस करतील याची जाणीव झाली. निघताना मुलांना नको म्हणत असतानाही खाऊला पैसे दिले आणि यांच्या प्रेमापुढे आमचं काहीच चाललं नाही. असा पाहुणचार आमचा होईल हे आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. रिक्षा आली आणि तेवढ्याच जड मनाने आम्ही परतीची वाट धरली. आणि यात ही मोठी गोष्ट म्हणजे रेल्वे स्टेशन लांब असूनसुद्धा मंजुनाथ दादा आणि त्यांच्या आई आम्हाला स्टेशनवर सोडायला आल्या. खरंच माणुसकी अशीच मिळवली जाते. शेवटी आमची ट्रेन आली की नाही मी अशी बघत होते आणि आली एकदाची ट्रेन. आणि येताना आम्हाला रिझर्वेशन होतं पण जाताना मिळालं नाही म्हणून आम्ही पॅसेंजरने निघालो. आणि पॅसेंजरची अवस्था बापरे, बसायलाही जागा नव्हती. एक स्टेशन गेल्यावर थोडी जागा मिळाली. त्यात इथं या ताई भेटल्या. त्यांनी आम्हाला ओळखलं. त्यांचंही चॅनल आहे. त्या गाणं खूप सुंदर म्हणतात. त्यांचे काही व्हिडिओजही पाहिले. आणि ट्रेनने जाताना एक मोलाचा सल्ला, 6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तासांचा प्रवास असेल तर रिझर्वेशन नक्की करा. आणि या गर्दीतून आम्ही पोहोचलो मिरज स्टेशनला. थोडं बसत उठत खूप त्रास झाला आणि इथं पोहोचायला आम्हाला रात्रीचे 10 वाजले. त्यामुळे आम्हाला गावी जाणं काही शक्यच नव्हतं. म्हणून स्टेशनपासून थोड्या अंतरावर जाऊबाईंचं माहेर आहे, तिथंच राहायचं ठरवलं. आणि आम्ही जाऊपर्यंत जाऊबाईंच्या आईंनी भात आमटी करून ठेवली होती आणि येताना स्नेहलताईंनी स्वयंपाक घेतला होता. मग काय, मस्त दाबून भूक लागली होती, मारला जेवणावर ताव. बाळूदादांचं घर इथून जवळच होतं म्हणून ते निघाले. ते गेल्यानंतरही आम्ही एवढे दमलेले असूनही तासभर गप्पा मारत बसलो. आता उद्या सकाळी मुलांच्या शाळेच्या वेळेमध्ये जायला पाहिजे म्हणून लवकर निघायचं आहे. चला तर मग अशी झाली आमची फॅमिली ट्रिप. आवडली तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.